काही गोष्टी त्या शब्दांतून नाही तर शांततेतून जास्त खोलवर पोहोचतात, नाही का? चला, आज आपण अशाच एका कथेच्या जगात जाऊया. विचार करा, बाहेर सतत पाऊस पडतोय, समोर एक जुनं ग्रंथालय आहे आणि त्या ग्रंथालयातून दिसणार एक नातं आहे जे कधी बोललंच गेलं नाही. ईश्वरीच्या मनात आलेला हाच विचार खरं तर या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. हे नातं म्हणजे जणू काही एक नदीच आहे जी एकत्र वाहते, पण तिचे काठ ते मात्र कायमचे वेगळे आहेत. तर कथेची सुरुवात होते एका अगदी शांत रोजच्या सवयीनं. ईश्वरी आणि अद्वैत त्यांचं हे नातं अंगणापलीकडनं एकाही शब्दाची देवाणघेवाण न होता जपलं जातं होतं. डोळ्यासमोर आणा, बाहेर संततधार पाऊस कोसळतोय. त्या जुन्या वाड्याच्या कौलारांवर पडणाऱ्या थेंबांचा तो एक लयबद्ध आवाज. टप टप टप. वातावरणात एक वेगळीच शांतता भरून राहिलीये. आणि याच शांततेमध्ये हळूच दरवळतोय तो वाफाळलेल्या गरमागरम पुदिन्याच्या चहाचा सुगंध. ईश्वरीच्या जगातला हा एक ओळखीचा आणि आश्वासक असा गंध आहे. आता ईश्वरीच्या नजरेतून पाहिलं तर समोरच्या ग्रंथालयाच्या खिडकीत अद्वैत दिसतोय. नेहमीप्रमाणेच आपल्या टेबलावर झुकलेला, कोणत्या तरी पुस्तकात पूर्णपणे हरवून गेलेला. आणि इकडे ईश्वरी आपल्या खिडकीपाशी उभी राहून शांतपणे त्याला निहाळते. ही तिची रोजची सवयच बनून गेलीये. एका खोल न बोललेल्या नात्यातून जन्माला आलेली एक सवय. त्यांच्या या शांत नित्यनेमाच्या पाहण्यात एक दिवस असं काहीतरी घडतं जे सगळ्यांच्या सगळं बदलून टाकतं. अचानक अद्वैत पुस्तकातून आपली नजर वर उचलतो आणि थेट तिच्या खिडकीकडे पाहतो. तो एक क्षण जणू काही काळच थांबला होता. त्यांची नजरानजर होते, पहिल्यांदाच. आणि मग दुसऱ्याच दिवशी ईश्वरीला ग्रंथालयातल्या विशाखा या कविता संग्रहात ही चिठ्ठी सापडते. ही होती अद्वैतची एक मूक कबुली. शब्दांशिवायच त्यानं आपलं सगळं काही सांगून टाकलं होतं. पण त्या दोघांनाही कल्पना नव्हती की त्यांच्या या नाजूक, शांत जगावर एकाच वेळी दोन मोठी वादळं धडकणार होती. बघा, एका बाजूला ईश्वरीसाठी पुण्याहून एका इंजिनियरचं स्थळ येतं आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला त्या ग्रंथालयावर ते पाडण्याची नोटीस लागते. तिचं ते गुपित जग, तिची ती हक्काची जागा, सगळं काही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपतं. आणि इथूनच कथेला एक अशी कलाटणी मिळते जिथे आशेचा एक छोटासा किरण दिसतो खरा, पण तोच किरण त्यांना एका हृदयद्रावक शर्यतीत ओढून नेतो. ईश्वरीच्या मनात धगधग असते. तिचं हे गुपित प्रेम जर कळलं तर तिचे ते कडक स्वभावाचे वडील काय म्हणतील, कशी प्रतिक्रिया देतील. पण कधीकधी जे आपल्याला अनपेक्षित असतं तेच घडतं. तिचे वडील तिला समजून घेतात आणि तिला एक अशी संधी देतात जी तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकली असती. आणि मग ईश्वरी धावत सुटते त्या कोसळत्या पावसात, चिखल तुडवत थेट शहराच्या वेशीपर्यंत पोहोचते. पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अद्वैत निघून गेला होता. तिथे तिला सापडते ती फक्त एक चिठ्ठी, एका दगडाखाली दाबून ठेवलेली. अद्वैतचा तो शेवटचा, हृदय पिळवटून टाकणारा निरोप. ईश्वरी त्याचा पत्ता शोधायचा खूप प्रयत्न करते, पण ग्रंथालयाच्या जुन्या रजिस्टरमध्ये नावापुढे पत्त्याच्या रकान्यात तिला फक्त एकच शब्द दिसतो, प्रवासी. तो का गेला याचं उत्तर जणू काही त्या एका शब्दातच दडलेलं होतं. पण ही कथेची अखेर नव्हती. हे होतं त्या नात्याचं एक रूपांतर. काळ आणि अंतराच्या पलीकडे जाऊन ते एका नव्या रूपात पुन्हा जिवंत राहणार होतं. तब्बल 10 वर्षांचा काळ लोटतो. ईश्वरीचं लग्न झालंय, ती आपल्या संसारात आहे आणि अद्वैतही कुठेतरी दूर एका मोठ्या शहरात आपलं आयुष्य जगतोय. अद्वैतने एक डिजिटल ग्रंथालय सुरू केलेलं असतं आणि त्याचं नाव होतं 2 काठ. त्यांच्याच कथेच्या त्या मूळ रूपकावरून प्रेरित होऊन. एक अशी जागा जिथे लोक आपल्यासारख्याच अपुऱ्या प्रेमकथांना मोकळी वाट करून देतात. आणि मग एके दिवशी त्या 2 काठवर एक अनामिक कविता पोस्ट होते. ती असते ईश्वरीची, अद्वैतपर्यंत पोचलेला तिचा तो संदेश, त्या डिजिटल नदीच्या प्रवाहातून. ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते की जे प्रेम कधी भौतिकरित्या पूर्ण होत नाही ते खरंच अपूर्ण असतं, की ते त्या मर्यादेच्याही पलीकडे जाऊन अनंत बनतं.